कधी कधी काय होतं की आपण बऱ्याच वेळेला आहे ना खूप आवडीने एखादा पदार्थ बनवायला जातो आणि नेमका तोच फसतो. आज झालं तसंच. आज मिसळपाव करायला घेतला होता. अगदी परफेक्ट झाला होता. मस्तपैकी छान अशी तरी वगैरे आली होती आणि झालं काय पुढे ते मी सांगतेच. खरं तर आज आहे ना स्वरूप येणार होता. स्वरूप गेला होता पप्पांबरोबर वांगीला, म्हणजेच माझ्या सासरी आणि त्याच्या गावी. तर इथे स्वरूप आणि स्वरूपचे पप्पा आले होते. तर बघा 2 दिवसांनी आला होता, पण त्याला माझ्याकडे अजिबात यायचं नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं की बाबा श्रीषा कुठे आहे, आणि श्रीषा घरामध्ये झोपली होती. मी बळच त्याला उचलून घेतलं, पण तो काय आला नाही. आणि शेवटी बघा आधी गेला आणि श्रीषाला उठून आणलं त्याने. त्यानंतर बघा इथे सगळ्यांनी जेवण वाढायला घेतलं. तर आज झालं काय होतं की आज संडे होता आणि गावी आहे ना बेकरी बंद होती काही कारणामुळे, आणि त्यामुळे पाव भेटले नाही. तर इथे आहे ना गवारीची भाजी, मस्तपैकी शेपूची भाजी आणि मिसळपाव. असं म्हटलं स्वरूपला थोडंसं मिसळपाव आणि आमच्यासाठी पण करणार होती, आणि नेमकं तोच प्लॅन असा आमचा फसला. तर म्हटलं काही हरकत नाही आहे जे जेवण त्याच्याबरोबर आम्ही आहे ना मस्तपैकी छान असं मिसळ फरसाणा वगैरे टाकून चपातीबरोबर एन्जॉय केलं. कारण काय ना सगळ्यांनी मिळून एकत्र असं गप्पा वगैरे मारून असं जेवण केलं ना, मग काही असो ते जेवण खूपच छान लागतं.